तेच आहे मग याच्यात. बर, ही झाली एक बाजू. आता हेच करावं लागेल बरं का. पण तुम्हाला सुधारित आणखीन आदेश द्यायचे, त्यात 1-2 दिवस तुमच्या हातात येईल. पण मी लास्टच सांगतो आता, हे जी आर मला लढण्यावर लय विश्वास आहे. हे जी आर फसवणूक करणं, येणं जाणं, लय मराठ्याने मुंबईत तुंबिली म्हणून वाटा लावणं, हे खूप मी बघितलं. जरी तुम्ही फसलं तरी मराठी कदारणार नाहीत. मराठी कदारणार का? एक भाग झाला. दुसरं, आता आम्ही कापरे कोपरे बघितले, कोणत्या कोपऱ्यात कसं राहायचं काय. दुसऱ्या बारी नाही, फौजा जशा पायथ्याला नेते तशा आम्ही फौजा पायथ्याला आणून ठेवल्यासारखं करू शकतो. पण माझी तुम्हाला गप्पा रे, मला बोलून द्या. माझी विनंती, जर कदाचित काही अभ्यासकांचं म्हणणं असेल तर मान सन्मान त्यांचा म्हणून, त्यांनी जर आता अंमलबजावणी झाली, पोराय हो, आणि अभ्यासकांना सांगतो एवढं बी नव्हतं राव आपल्या हातात. मला लेकराला समजून घ्या यार. मी तुमचं वाटोळं होऊन असं नाही पाऊल उचलणार. मला आयुष्यात नाही कमायचं रे काही, मला तुम्हाला कमायचंय. माझ्या जागेवर दुसरा असता करोडो रुपयांचं पदक कमवून घरी बसला असता रे. जर चुकलंच तर विखे पाटील साहेबाला सांगतो, मला उद्या परवा अभ्यासक जर येऊन म्हणले की पाटील इथं इथं फसवणूक झाली, तर विखे पाटील साहेब एकच शब्द पाहिजे आम्हाला तुमच्या, त्याचा सुधारित एक जी आर काढा. नाही, मी जरंगे पाटील साहेबांना एवढं सांगू इच्छितो, अतिशय विचारपूर्वक या सगळ्या प्रक्रिया आपण पूर्ण केलेल्या आहे जी आरच्या माध्यमातून. तरी त्याच्यामध्ये एखादी शंका उपस्थित झाली तर निश्चितपणे आपण माझ्याकडे पाठवा, मी त्यांचं समाधान करीन. त्यांना असं वाटलं नाही ते बदल त्यात थोडा शुद्धीपत्रक करायचं, तसंही करू. काय आमच्या सरकार करू म्हणले. ओके, आता प्रश्न सगळे सुटले. आता शेवटचा राहिला, आणि आता लगेच बंद करतो बोलायचं. म्हणजे आता उपोषण आपण काय करायचं काय नाही तर ठरवूच. पण आता एकच राहिला. विखे पाटील साहेब, आम्ही लय तिळ तडपतो गरीबात लेकरं मोठं करायला, कधी काय मागत नाही. पश्चिम महाराष्ट्राचं गॅजेटच घेतलं तुमचं, आणि तर राज्यावर जबाबदारी टाकली. 15 दिवसात ते महिन्यात गॅजेट लागू करायची. मी सोडित नाही, मी आहे ना. मला विदर्भ सारखा, नीट ऐक, मी प्रत्येकाचा प्रश्नाचं उत्तर देतो, म्हणजे कुणी देत नाही आजकाल. ते म्हणते जाय तिकडे मग घरी, तुला शान आहे तर. म्हणून तर समाज माया माग आहे. मी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश कधी वेगळं बघत नाही. पुरा महाराष्ट्र मी एक बघतो. म्हणून समाज माझ्या माग आहे. काय रे इकडे कोपऱ्यात बोल नका रे. म्हणून मी, माझा एक शेवटचा प्रश्न आहे फक्त, विखे पाटील साहेब, आम्ही लय तर पडतो गरीबाचे लेकर. पैसे नको, पद नको, तुमचे वा करू आम्ही, चांगलं करा समाजात तुम्ही, आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू सगळ्या, आम्हाला काय गरज नाही. आणि ते सामान साहेबाला चांगला माहिती आहे आपला काचका कसं डोक्यावर घेऊन नाचवतो. आम्ही एकदा शब्द दिले ना, डोक्यावरच घेऊन नाचवतो. नाही हलून देत म्हणलं, नाहीच हलून देत. तरी 2 फरार राहिले, 2 फरार राहिले, 2 आले नाही. त्यांचे 2 मंत्री आले नाहीत. नाही तर त्यांना माहिती आपण शब्द दिल्यावर मागं सरकतो का. तसं तुम्ही तुमचं आयुष्यभर राजकारण करा. काय करायचं आम्हाला राजकारणाचं आणि फाजकारणाचं, आम्हाला आरक्षणाशी मतलब आहे. एकच शब्द शेवटचा सांगतो, जर याच्यात काही झालं, पुन्हा त्या वाशीच्या गुलालासारखं जर झालं, अभ्यासकांनी वकिलांनी वाचलंय, आता वकिला सुद्धा तोंड आणि मी डबल जर काही बोलले तर. आणि आता अभ्यासक सुद्धा सगळे म्हणले जे आर सातारा संस्थांचा बरोबर आहे, हैदराबाद गॅजेटचा बरोबर आहे, केसेसचा बरोबर आहे, बलिदान गेलेल्या कुटुंबाचा बरोबर आहे. शिंदे समिती सगळ्या व्हॅलिडिटी द्यायचे आदेश काढतील. शिंदे समिती रोज काम करणार. प्रमाणपत्र सगळ्याचे दिले जाणार. 58 लाख नोंदी ग्रामपंचायतला चिटकिल्या जाणार. हे सगळं सांगितलंय. बलिदान गेलेल्याचे पैसे आणि नोकऱ्या दिल्या जाणार. पण माझा एक प्रश्न वैयक्तिक राहिलाय, जर 4-2 दिवसांनी म्हणले, 8 दिवसांनी, याच्यात थोडं चूक आहे, दुरुस्ती करा, फसवेचा अंदाज दिसतोय, काय आहे का? कोण वाचायचं म्हणतं? आता का रातभर वाचितो का? मला असले खोडीचे लोक आवडत नाहीत. आधी वाचायला 2 घंटे दिले, टायमाला कुणाच तरी फोन आला की डबल वाचिते. नका रे,
नेत्यासाठी जातीचं वाटोळ नका करू. पण मी सांगतो ना पोराव तुम्हाला, माझा शेवटचा तेवढाच एकच शब्द आहे. जर म्हणले कदाचित असं झालं तर विखे पाटील साहेब तुमच्या घरात जीव दिवस तर मी उठणार नाही. मराठा समाजाचं वाटलं नको.